नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शहरातील वाढती गुंडगिरी आणि नशेखोर टोळक्यांच्या दहशतीचा फटका आता थेट पत्रकारांनाही बसत असल्याचा आरोप करत साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात आणि त्यांचा मुलगा सार्थक यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली आहे. या संबंधित सर्व पत्रकारांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय. पाईपलाईन रोडवरील HDFC बँकेसमोर गुरुवारी सायंकाळी कारला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून सुशील थोरात आणि त्यांचा मुलगा सार्थक यांच्यावर काही जणांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्लेखोरांनी ठोकून टाकून सोडायचं नाही अशी धमकी दिल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. थोरात यांनी यापूर्वी संबंधित व्यक्तींच्या कथित अवैध व्यवसायाबाबत वृत्तांकन केलं होतं. त्याचा राग मनात धरून हल्लेखोर थोरात यांच्यावर हल्ला करण्याची संधी शोधत असल्याचा आरोप पत्रकारांनी केलाय. हल्लेखोरांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचा दावा करत पोलिसांनी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आरोपींना तात्काळ अटक करून पत्रकार संरक्षणाच्या तरतुदींसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर मकोका सारखी कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे. अहिल्यानगरचे ज्येष्ठ पत्रकार सुशील थोरात यांच्यावरती जो काय काल हल्ला केलेला आहे त्याचा प्रथमतः निषेध करतो. अशा प्रकारे सुशील थोरात यांनी यापूर्वी बिंगोच्या विरोधामध्ये काही बातम्या केल्या होत्या, त्याची मालिका केली होती. त्या अनुषंगाने राग धरून काल जेव्हा त्या मुलासोबत ते बाहेर गेले असता त्यांच्यावर अचानक हल्ला केलेला आहे. त्यात ते जखमी आलेले आहेत. त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही पोलिसांकडे आलो होतो. त्या आरोपींची पार्श्वभूमी पाहता ते सराईत गुन्हेगार आहे असं समजलेलं आहे. आपण पोलिसांना हीच विनंती केलेली आहे की यांच्यावरती जे काय सुशील थोरात यांचे FIR घेऊन त्याचे जबाब घेऊन त्यांच्यावरती मोकांतर कारवाई करावी. कारण तशी परिस्थिती आहे नगर जिल्ह्यामध्ये. कारण ज्या प्रकारे हल्ले होत आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, अशा लोकांचे हल्ले होत राहिले तर येणाऱ्या काळामध्ये इतर लोक जे आहेत पत्रकार त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळेच पोलिसांनी कारवाई करावी आणि जे काही सराईत गुन्हेगार आहे त्यांच्यावर मोकांतर सुद्धा यांनी प्रस्ताव पाठवा आणि त्याचा प्रेस क्लब बनवून आम्ही सर्व पाठपुरावा करू. अहिल्यानगर शहरामध्ये साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांच्यावरती काल शुक्रवारी सायंकाळी सावेडीमध्ये जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याची पार्श्वभूमी ही हल्ला करणारे गुन्हेगार आहेत आणि त्या गुन्हेगारांची पार्श्वभूमी अवैध धंद्याची आहे. त्या अवैध धंद्याची बातमी सुशील थोरात यांनी एकदा पाठीमागे प्रसिद्ध केली होती आणि त्याचा राग ह्या हल्लेखोरांच्या मनामध्ये होता. तेव्हापासून ते सुशील थोरात आपल्याला कुठं सापडतात हे शोधत होते आणि कारला छोटासा डॅश लागला हे कारण त्यांनी शोधलं आणि त्याच कारणातून सुशील थोरात यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला. मध्यस्थी जर सोडासोडी करायला आले नसते तर कदाचित सुशील थोरातचा जीवही गेला असता. मात्र सुदैवानं सुशील थोरात या हल्ल्यातून बचावलेत. आम्ही अहिल्यानगर जिल्हा पत्रकार संघ, अहिल्यानगर शहर पत्रकार संघ आणि सर्वच पत्रकार संघटनांचे सदस्य आता SP साहेबांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं. ह्या हल्लेखोरांची पार्श्वभूमी तपासावी, त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत यापूर्वी, या गुन्हेगारावरती मकोकाची कारवाई करावी आणि पत्रकार संरक्षण अधिनियमांतर्गत कारवाई करावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे. हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी आणि हल्लेखोर जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत सुशील थोरात यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी आम्ही त्यांना केली आहे. पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. पण जोपर्यंत गुन्हेगार अटक होत नाही तोपर्यंत पत्रकार संघटनेचा पाठपुरावा सुरूच राहील. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.